आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचे पाणी आवश्यक प्यावे। यामुळे शरीर निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही। 2. जर तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर ताज्या दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावावी, चेहरा मऊ आणि तजेलदार होतो। 3. जर तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर ताज्या दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावावी, चेहरा मऊ आणि तजेलदार होतो। 4. काकडी घरी आणल्यानंतर बाहेर काढून स्वच्छ धुवा। काकडीला कोणत्याही प्रकारचे काळे डाग पडले असतील तर ती जास्त दिवस टिकणार नाही, म्हणून तिचा लगेच वापर करा। 5. कोमल त्वचेसाठी 2 चमचे दूध किंवा साईमध्ये लिंबाचे थेंब मिसळून त्याला चेहऱ्यावर आर्थिक आणि 10-15 मिनिटांनी चेहरा धुवावा, त्यामुळे त्वचा कोमल व तजेलदार बनते। 6. लिंबाच्या रसात काकडीचा रस मिसळून 10 ते 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो। 7. चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्याने त्वचेची पीएच लेव्हल संतुलित राहते। लिंबाच्या रसाने काही वेळा मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा। 8. चेहऱ्यासाठी दूध हे नैसर्गिक ब्लीच आहे। कच्चे दूध लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या व डाग नाहीसे होतात। 9. तांदळाचा भात करताना त्यात थोडा लिंबाचा रस व थोडे तूप टाकावे, भात मोकळा चविष्ट होतो। 10. दह्यावरील पाणी यकृत स्वच्छ करते, दिवसातून 1 ग्लास प्या। 11. या महिलांना हात पाय सुन्न होण्याची समस्या आहे, त्यांनी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्यावे, यामुळे हात पाय सुन्न होणे बंद होईल। 12. ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करतात त्यांची त्वचा चमकते आणि त्या नेहमी आजारांपासून दूर राहतात, म्हणूनच प्रत्येकाने सकाळी लवकर उठून आंघोळ केली पाहिजे। 13. खजूर आणि दुधाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। 14. जर तुम्हाला तुमचे हृदय नेहमी निरोगी ठेवायचे असेल तर सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार येऊ देऊ नका, त्यामुळे तुम्ही डिप्रेशन पासून दूर राहाल। 15. आठवड्यातून एकदा पाण्यात थोडी हळद मिसळून प्यायल्याने पोट साफ राहते। 16. दिवसातून किमान 2दा तोंडात पाणी भरावे आणि डोळ्यांवर थंड पाणी शिंपडावे, हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे। 17. मनुका खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात। 18. रोज 1 पेरू खाल्ल्याने पोट नेहमी स्वच्छ राहते। 19. रात्री चेहरा धुतल्यानंतर मऊ कापडाने आपला चेहरा हळूवारपणे पुसून टाका आणि नंतर त्वचेवर कोणतेही चांगले टोनर लावा। एक चांगला त्वचा टोनर तुमच्या त्वचेच्या पीएच पातळीला संतुलित करतो। टोनर अल्कोहोल मुक्त असल्याची खात्री करा। अल्कोहोल फ्री टोनर प्रत्येक त्वचेसाठी योग्य आहे। 20. भोपळ्याच्या रायता जेवणामध्ये खाल्ल्याने पचन लवकर होण्यास मदत होते। 21. ताजी कोरफडीचे जेल काढून त्यात खोबरेल तेल टाकून डोक्याला मसाज करा, 30 मिनिटे केसांना लावा, यामुळे केस गळणे थांबते आणि केस मऊ होतात। 22. अंग दुखत असेल तर कोमट पाण्याने अंघोळ करावी। 23. अंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे। 24. गॅसची समस्या असेल तर पैदल चाला, गॅसची समस्या दूर होईल। 25. केळी आणि दूध एकत्र करून खाऊ नका, कारण यामुळे पोट खराब होऊ शकते। 26. कांदा दुधासोबत कधीही खाऊ नये, ते शरीरासाठी विषयासारखे काम करते। कांद्यासोबत दूध खाल्ल्याने शरीरात अनेक त्वचारोग होऊ शकतात। 27. गरम चपाती किंवा भातासोबत दह्याचे सेवन करू नये। 28. लसणाच्या पाकळ्या कापलेल्या असो किंवा पूर्ण असो फ्रीजमध्ये ठेवू नयेत। लसूण मऊ होऊन कोंब फुटू लागतो, त्याची चव कमी होते आणि लसणाचे फायदेशीर गुणधर्म नष्ट होतात। 29. ज्या लोकांच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांनी केसांना अंडी लावावीत, यामुळे तुमचे केस दाट आणि मुलायम होतील। 30. ज्या महिलांची त्वचा खडबडीत आणि कोरडी असते त्यांनी नाशपतीचे सेवन करावे। 31. संपूर्ण चेहऱ्याला काही वेळ हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने तुमची त्वचा धुवा, तुमच्या त्वचेवर साचलेली धूळ पूर्णपणे स्वच्छ केले जाईल। 32. पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा आणि त्याने पण कमी झाला नाही तर डॉक्टरला दाखवा। 33. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका, मिठाचे सेवन कमी करा, सॅलेड, दही, ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा। 34. ज्यांचे वजन वाढत नाही
त्यांनी रोज काजू खावे, यामुळे वजन वाढण्यास मदत होईल. 35. साखरेमुळे वजन वाढते. साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता. 36. काळे द्राक्षाचे सेवन केल्याने पोट चांगले साफ होण्यास मदत होते. 37. ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावे, यामुळे वजन वाढण्यास मदत होईल. 38. संत्र्याची साले उन्हात वळवा आणि पावडर बनवा. त्यात मुलतानी माती आणि बेसन घालून फेस पॅक बनवा आणि 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा, यामुळे तुमचा रंग साफ आणि सुंदर होईल. 39. जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गूळ खा, त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल. 40. जर तुमचे हातपाय काळे असतील तर बेसन आणि हळद टाकून दूध लावा, हातपाय पांढरे होतील. 41. तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत आणि करा, यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटी सारखी समस्या होणार नाही. 42. सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. 43. जर तुम्हाला उचकी येत असेल आणि ती खूप वेळ असेल तर हळूहळू पाणी प्या, यामुळे उचकी थांबेल. 44. मेकअप केल्यानंतर चेहरा व्यवस्थित धुणे देखील महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुमच्या त्वचेनुसार चेहऱ्यावर कोणतेही क्लिन्सर लावा. 45. मेकअपमुळे तुमच्या त्वचेचे छिद्र रात्रभर बंद होतात, जे अनेक समस्यांचे मूळ बनते, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी मेकअप नीट धुवावा. 46. जर तुम्हाला झोप येत नसेल तर 1 ग्लास कोमट दुधामध्ये मध मिसळून प्यायल्याने झोपेची समस्या दूर होण्यास मदत होते. 47. मनुका खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते. 48. पैदल जाणाऱ्या माणसाचे शरीर कधीही सैल होत नाही. 49. जर तुम्हाला सर्दी होत असेल तर बेसनाचा चिला किंवा बेसनाचा हलवा बनवून 1-2 दिवस खावा, यामुळे आराम मिळेल. 50. खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा लवकर म्हातारी दिसू लागते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.